नमस्ते मित्रांनो. एन-एम-बी स्टडी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत नॉर्मलायझेशन स्कोर नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये तलाठी भरतीची जी निवड यादी आहे ती उतरत्या क्रमानं. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. तर बघा मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः 119 जागांसाठी ह्याची परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी त्यांच्या आरक्षणानुसार या ज्या जागा आहेत, त्या देण्यात आल्या होत्या. साधारणतः जर आपण बघितलं, अनुसूचित जातीसाठी 10 जागा होत्या, अनुसूचित जमातीसाठी 7 जागा होत्या, विमुक्त जातीसाठी 2, भटक्या जमाती ब 2, भटक्या जमाती क 4, भटक्या जमाती ड यांच्यासाठी इथे एकही जागा नव्हती. तर या पद्धतीच्या या जागा होत्या आणि त्याचबरोबरीने पेसासाठी 11 आणि ओपनसाठी 44 अशा एकूण 119 जागांसाठी ही जी परीक्षा आहे ती घेण्यात आली होती. इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये ही जी पदभरती आहे ती कमी जागांसाठी होती. म्हणून साधारणतः जर आपण बघितलं इथं उमेदवारांची जी संख्या आहे ती उमेदवारांची संख्या कमी होती. तर आता लिस्टविषयी जर आपण बघितलं, नॉर्मलायझेशन स्कोरनंतर जी लिस्ट आहे ती लिस्ट आपल्यासमोर आहे बघा. ही लिस्ट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन होऊन आपण ही जी लिस्ट आहे ती PDF स्वरूपात मिळवू शकता. त्यासाठी आपल्याला एवढंच करायचं आहे, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एन-एम-बी स्टडी कॉर्नर या आपल्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती दिलेली आहे. ती लिंक क्लिक करून आपला जो टेलिग्राम चॅनल आहे जॉइन करायचा आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ज्या PDF आहे नॉर्मलायझेशन स्कोरनंतर उतरत्या क्रमाने दिलेल्या आहे, त्या आपण डाउनलोड करू शकता आणि आपल्या जो रँकचा अंदाज आहे तो लावू शकता. जरी यामध्ये कॅटेगरीनुसार विभाजन केलेलं नाही आहे, तरीसुद्धा एक अंदाज आपल्याला या लिस्टवरून लागू शकतो. कारण या लिस्टमध्ये वेगवेगळ्या कास्टचे उमेदवार आहेत. मग ते SC असेल, ST असेल, ओपन असेल, वेगवेगळ्या. तरीसुद्धा एक अंदाज आहे, तो अंदाज आपण लावू शकतो. तर बघा, साधारणतः जर आपण बघितलं, तर या लिस्टमध्ये पहिला जो विद्यार्थी आहे, तो 198.84 आहे. त्यानंतर 190च्या वरती जर आपण विचार केला, तर 20 विद्यार्थ्यांना 190 पेक्षा जास्त मार्क्स आहेत. आता यामध्ये नॉर्मलायझेशनचा खूप मोठा जो भाग आहे, तो यामध्ये दिसून येतो. कारण नॉर्मलायझेशन नंतर जर आपण बघितलं, तर बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या बदललेल्या आहेत बघा. बऱ्याच विद्यार्थ्यांचे अगदी 25 पासून 30 पर्यंत किंवा अगदी काही विद्यार्थ्यांचे 35 पर्यंतचे मार्क्स आहेत ते वाढलेले आपल्याला दिसून येतात आणि अगदी कमी विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आहेत ते कमी झालेले आपल्याला दिसून येतात. तर या पद्धतीची आपली ही जी पूर्ण जी PDF आहे, व्हिडिओ बघताना जर आपल्याला व्यवस्थित दिसत नसेल, तर आपल्या YouTubeच्या सेटिंगमध्ये पिक्चर क्वालिटी जी आहे ती हायर पिक्चर क्वालिटी घेऊन जर बघितलं, तर आपल्याला पूर्ण जी लिस्ट आहे ती दिसून येते. तर या स्वरूपातील ही जी पूर्ण PDF आहे, ती PDF मिळवण्यासाठी आपण आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, तो जॉइन करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. उर्वरित जे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांच्या ज्या PDF आहे किंवा त्याचे जे व्हिडिओ आहे, ते लवकरच आपल्या YouTube चॅनलवरती हे व्हिडिओ टाकण्यात येतील आणि त्यानंतर ज्या PDF आहे, त्या PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सेंड करण्यात येईल. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपला जो YouTube चॅनल आहे, अजूनही सबस्क्राईब केला नसेल, तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.